नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरती पेपर 2024चं संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. जसेच की मागील वर्षीचे संपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1, एड्स हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन ए जीवाणू, ऑप्शन 2 विषाणू, ऑप्शन 3 परोपजीवी, ऑप्शन 4 फंगस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विषाणू. प्रश्न क्रमांक 2, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन 1 ए विटॅमिन, ऑप्शन 2 डी विटॅमिन, ऑप्शन 3 बी विटॅमिन, ऑप्शन 4 सी विटॅमिन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 डी विटॅमिन. प्रश्न क्रमांक 3, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? ऑप्शन 1 केरळ, ऑप्शन 2 तामिळनाडू, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 4, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 अशोक, ऑप्शन 2 महर्षी कर्वे, ऑप्शन 3 गोपाळ देशमुख, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 5, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन 1 नाईट ब्लाइंडनेस, ऑप्शन 2 फुफ्फुसाचे आजार, ऑप्शन 3 स्वादुपिंडाचे आजार, ऑप्शन 4 मधुमेह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मधुमेह. प्रश्न क्रमांक 6, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन 1 ॲल्युमिनियम, ऑप्शन 2 सिल्वर, ऑप्शन 3 टंगस्टन, ऑप्शन 4 मॅग्नेशियम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टंगस्टन. प्रश्न क्रमांक 7, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? ऑप्शन 1 पचन संस्था, ऑप्शन 2 उत्सर्जन संस्था, ऑप्शन 3 रक्तभिसारण संस्था, ऑप्शन 4 मज्जा संस्था. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मज्जान संस्था. प्रश्न क्रमांक 8, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? ऑप्शन 1 लहान मेंदू, ऑप्शन 2 मोठा मेंदू, ऑप्शन 3 चेतातंतू, ऑप्शन 4 पाय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लहान मेंदू. प्रश्न क्रमांक 9, चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? ऑप्शन 1 चिपळूण, ऑप्शन 2 महाड, ऑप्शन 3 रेवदांडा, ऑप्शन 4 पुणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महाड. प्रश्न क्रमांक 10, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? ऑप्शन 1 जपान, ऑप्शन 2 इंडोनेशिया, ऑप्शन 3 मलेशिया, ऑप्शन 4 नॉर्वे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नॉर्वे. प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 उमरज, ऑप्शन 2 कराड, ऑप्शन 3 पाटण, ऑप्शन 4 पाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कराड. प्रश्न क्रमांक 12, झाडाचे वय कशावरून ठरवतात? ऑप्शन 1 झाडाच्या खोडाच्या आकारावरून, ऑप्शन 2 झाडाच्या बुंद्यांच्या आतील वर्तुळावरून, ऑप्शन 3 झाडाच्या उंचीवरून, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 झाडाच्या बुंद्यांच्या आतील वर्तुळावरून. प्रश्न क्रमांक 13, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? ऑप्शन 1 निफाड, ऑप्शन 2 बेवला, ऑप्शन 3 राळेगण सिद्धी, ऑप्शन 4 आष्टी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राळेगण सिद्धी. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? ऑप्शन 1 कावीळ, ऑप्शन 2 पटकी, ऑप्शन 3 नारू, ऑप्शन 4 हिव ताव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हिव ताप. प्रश्न क्रमांक 15, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन 1 राज्यसभा, ऑप्शन 2 लोकसभा, ऑप्शन 3 सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन 4 राष्ट्रपती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 16, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 अहिल्यानगर, ऑप्शन 3 ठाणे, ऑप्शन 4 पुणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? ऑप्शन 1 सातारा, ऑप्शन 2 कराड, ऑप्शन 3 नरसोबाची वाडी, ऑप्शन 4 सांगली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नरसोबाची वाडी.
प्रश्न क्रमांक 18, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? ऑप्शन 1 गंडक, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 यमुना, ऑप्शन 4 कोसी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 यमुना. GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑप्शन 1 गुड्स अँड सर्व्हियंट टॅक्स, ऑप्शन 2 गुड्स अँड सेल्स टॅक्स, ऑप्शन 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न क्रमांक 20, गोलकोंडा खाण भारतात कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 तेलंगणा, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 कर्नाटक, ऑप्शन 4 केरळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तेलंगणा. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 चंद्रपूर, ऑप्शन 3 अमरावती, ऑप्शन 4 कोल्हापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नागपूर. प्रश्न क्रमांक 22, दुधात मीठ लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. प्रश्न क्रमांक 23, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य कोणते? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 छत्तीसगड, ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ. प्रश्न क्रमांक 24, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन 1 सोलापूर, ऑप्शन 2 धाराशिव, ऑप्शन 3 लातूर, ऑप्शन 4 परभणी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 धाराशिव. प्रश्न क्रमांक 25, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 21 मार्च, ऑप्शन 2 21 जून, ऑप्शन 3 13 जून, ऑप्शन 4 5 जून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 21 मार्च. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या संख्या 6 ने विभाज्य आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 150. प्रश्न क्रमांक 27, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ऑप्शन 1 पत्रकारीण, ऑप्शन 2 पत्रकारिणी, ऑप्शन 3 पत्रलेखिका, ऑप्शन 4 पत्रकर्ती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पत्रकारिणी. प्रश्न क्रमांक 28, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन 2 शब्दयोगी अव्यय, ऑप्शन 3 सर्वनाम, ऑप्शन 4 गुणविशेषण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 29, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? ऑप्शन 1 भा रा तांबे, ऑप्शन 2 राजा बढे, ऑप्शन 3 कुसुमाग्रज, ऑप्शन 4 वा शिरवाडल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजा बढे. प्रश्न क्रमांक 30, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? ऑप्शन 1 ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, ऑप्शन 2 ॲडमिरल आर हरीश कुमार, ऑप्शन 3 ॲडमिरल करमबीर सिंग, ऑप्शन 4 ॲडमिरल देवेंद्र कुमार जोशी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे काही आलेले आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. आपण आता 26 एप्रिलला हे जो पेपर आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे बॉम्बे हायकोर्ट शिपाई आणि क्लर्क या पदासाठी जे काही प्रश्न महत्त्वाचे त्याचा डेली सराव घेणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.